मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आपला नेहमीचाच प्रश्न, कसे आहात? बरे आहात ना? तर हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये आज आपण बनवणार आहोत नवीन रेसिपी. तर नवीन रेसिपी कुठली? तर आज आपण बनवणार आहोत सेवयाची खीर म्हणजे शीरखुर्मा. पोस्ट करायला वेळ होता त्यासाठी क्षमा असावी. तर आज आपण बनवणार आहोत सेवयाची खीर. तर मी घेतलेला आहे सर्वप्रथम 1 लिटर दूध, आणि कुठलंही दूध घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यासाठी गॅस पेटवून घेतला आणि त्यानंतर यावर मी ठेवलेला आहे दूध बॉईल करायला. 5 ते 10 मिनिटं बॉईल करून घेऊया. तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया. छोटी वाटी घेतली आणि त्यामध्ये थोडं दूध टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकणार आहोत आपण कस्टर्ड पावडर. 1 चम्मच असं कस्टर्ड पावडर टाकणार आहे, टेबल स्पून. आणि ते बरोबर असं मिक्स करून घेऊया. यात कुठलीही गुठळी राहता कामा नये, नाहीतर ते जेव्हा दुधात टाकणार तेव्हा पूर्ण गुठळ्या होणार. तर पूर्णपणे मिक्स करा. आणि आता ड्रायफ्रूट सुद्धा आपण याच्या साहित्याने कट करून घेऊया. तुम्ही बघा, हे मी मिशो कडून मागवलं होतं. याच्या साहित्याने ड्रायफ्रूट छान कट होतात आणि मस्त असे काजू कट झालेला आहे. त्याचबरोबर मी पिस्ता सुद्धा कट करत आहे. तुम्ही बघत असाल मी जास्त ड्रायफ्रुट्स घेतलेले नाहीये. काजू घेतला आहे, पिस्ता घेतलाय, बादाम घेतलाय आणि 2 खजूर घेतलाय. आणि शेवयाच्या खीरसाठी लागणाऱ्या शेवया, साखर एवढाच उपयोग केलेला आहे. आणि तूप, ऑब्विसली तूप लागणारच आहे, तर तूप घेतलेलं आहे. बघा, पिस्ता सुद्धा किसून झालेला आहे. आणि आता ओव्हरनाईट मी बादाम भिजत घातली होती, कारण मी सकाळी करणार होती म्हणून मी ओव्हरनाईट भिजत घातली. त्याचे साल सुद्धा काढून घेतले. तुम्ही रात्री करणार असाल तर सकाळी भिजत घाला आणि रात्रीसाठी रेडी होऊन जाईल. याने फायदा काय होतो ना, ओव्हरनाईट भिजू घातल्याने याची टेस्ट पण छान येते आणि कट करायला पण वेळ लागत नाही. आणि बॉईल केलेलं मिल्क बघू शकता, हे बॉईल झालेलं आहे दूध. आणि दुधाने आपली जागा सुद्धा सोडलेली आहे. आता याच्यामध्ये मी ना 5 टेबल स्पून अशी साखर टाकत आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे ज्याला गोड जास्त लागतं, कधी कमी लागतं, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. मी जे सांगत आहे हे परफेक्ट प्रमाण आहे. खूप गोड होत नाही आणि खूप फिक्की पण होत नाही. आणि ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी मी तूप घातलं होतं आणि तूप घातल्यानंतर थोडं गरम करून घेतलं. त्यात मी दोन्ही ड्रायफ्रुट्स बाजूला टाकले. कढाई थोडी मोठी असल्याच्या कारणाने बाजूला टाकले. आणि आता हे असे मस्त भाजून घेऊया. याला मस्त असा सुगंध येईल. तुम्ही थोडं जेव्हा भाजत जाल ना, तेव्हा मस्त असा सुगंध येत राहील. आणि जेव्हा सुगंध येईल तेव्हा समजायचं की आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजले गेलेले आहे. तर बघा, व्यवस्थित असे भाजा, म्हणजे खरपूस भाजा, छान सुगंध येईपर्यंत भाजा. आणि मैत्रिणींनो, मित्रांनो, म्हणजे माझी रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. आणि इथे जे बादाम होते ते सुद्धा मी इथे कट केलेले घातलेले आहे. थोडं तूप कमी झालं होतं म्हणून मी थोडं तूप आणखी टाकलेलं आहे. आणि बरोबर असे भाजून घेत आहे. बघा, छोटे मुलं ना अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रायफ्रुट्स कट केले आणि घातलेत ना तर छान खातात. तर मी, माझा मुलगा छोटा असल्याच्या कारणाने अशाच पद्धतीने करते, ड्रायफ्रुट्स पोटात जावे म्हणून. तर तुम्हाला जसे आवडेल तुम्ही तसे करा. पण माझी टिप्स आहे की हे खूप छान असे भाजले गेले पाहिजे, खरपूस. आणि मस्त भाजल्यानंतर ना आपण याला जेव्हा दुधात सोडू ना तेव्हा हे ऑटोमॅटिकली लवकर विरघळतात. तुपाचा, ड्रायफ्रुटचा सगळ्यांचा सुगंध असा दरवळतो, बघू शकता. त्यानंतर मी थोडं आणखी तूप घेतलेलं आहे. आणि तूप घेतल्यानंतर सेवयाची खीर आहे, सेवया तर गरजेचंच आहे. तर आता मी घालणार आहे याच्यामध्ये सेवया. तर बघा, मी अशा बारीक घेतलेल्या आहे. एकदम बारीकच घ्या, कारण शेवयाच्या खीरमध्ये ना बारीक शेवया असल्या तरच खीर छान होते. आणि याला भाजायला टाइम लागत नाही. आणि जर दुसऱ्या सेवया घेतल्या तर त्याला भाजायला टाइम लागते. आणि नसेल तर मग थोडा वेळ भाजून घ्याल. या थोड्या भाजलेल्या असतात, तर मी याला जास्त वेळ भाजणार नाही, पण थोडं तूप जास्त घेऊन थोडंसं खरपूस होईपर्यंत. याची पण सुगंध छान अशी येते. तुम्ही बघाल, मी जे टिप्स सांगत आहे ना, सुगंध येतेच, छान असं वाटतं की आता हे भाजलं गेलेलं आहे, खमंग येतो याचा. तर असं हे आपण भाजून झालेले आहे. तुम्हाला दाखवते मी, बघा. आणि ह्या मंद आचेवर भाजून घ्या, म्हणजे काय होणार ना, जळणार नाही, कारण ह्या खूप बारीक असतात. आणि ड्रायफ्रूट सुद्धा झालेले आहेत. आता आपण जे दूध बॉईल झालं आहे यामध्ये ना थोडं असं कस्टर्ड पावडर टाकूया. आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर
आपला चम्मच 1 मिनिट सुद्धा खाली ठेवायचा नाही. जर तुम्ही चम्मचला खाली ठेवलं तर दुधामध्ये गुठळ्या निर्माण होतात. तर पूर्णपणे ढवळत जा आणि एका हाताने ड्रायफ्रुट्स वगैरे टाकत जा. पण याला चम्मचला बिलकुलही खाली ठेवायचं नाही, कारण हे घट्ट होऊन जाईल नाहीतर पटकन. आता बघा ड्रायफ्रुट्स सुद्धा टाकलेले आहे आणि अर्धे ड्रायफ्रुट्स मी टाकलेले तुम्हाला दिसत असेल. आता सेवया आपण टाकणार आहे आणि अर्धे ड्रायफ्रुट्स मी नंतर टाकणार आहे, जेव्हा मी थंड वगैरे झाल्यानंतर. ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता. तुम्हाला वाटेल की इथेच टाकायचंय तर तुम्ही इथे संपूर्ण टाका. मी वेलची पूड टाकलेली आहे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत जे कट करून ठेवले होते आणि आपली सेवयाची खीर झालेली आहे रेडी. मी थंड करून सर्व केलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.